थँक्यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, ती स्तुती करतो. आजची भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित करा. पवित्र आत्मा तुम्हा प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर. आणि प्रभुदेवा आमच्या या भक्तीद्वारे परमेश्वरा तुझं गौरव होऊ दे. प्रभुदेवा आमच्या भक्तीमध्ये तुझं सानिध्य असू दे, तुझी उपस्थिती असू दे. तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर आणि आजची भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित करा. धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणून एका पित्या, आमेन, आमेन, हालेलुया. तर पुन्हा एकदा त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये जात असताना आपण काही गीत गाणार आहोत. आराधना में है छुटकारा, आराधने में चंगाई. हे गीत गाऊ, कारण जेव्हा आपण आराधना करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला सर्व आजारामधून बरं करतो आणि तो आपल्याला चंगाई देतो. म्हणून ते गीत गाऊ, आराधना में छुटकारा, आराधना में चंगाई. आराधना में छुटकारा. आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई. शरीर आत्मा में शांति आनंद देता है, जहाँ से भी प्यारा प्रभु. शरीर आत्मा में शांति आनंद देता है, जहाँ से भी प्यारा प्रभु. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. हालेलुया. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हालेलुया. छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया. छुटकारा पाए हमेशा. मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे. मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तो पाओगे. खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी. खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. हालेलुया. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हालेलुया. छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया. छुटकारा हमेशा. प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से. प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से. धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना, भूलती है सारे बंधन को. धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना, भूलती है सारे बंधन को. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. हालेलुया. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. छुटकारा पाए हमेशा, हालेलुया. छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया. छुटकारा पाए हमेशा. आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जहाँ से भी प्यारा प्रभु. शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जहाँ से भी प्यारा प्रभु. प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है. हालेलुया. प्रार्थना
हालेलुया छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया छुटकारा पाए हमेशा। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले, मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान, प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। वह बड़े मैं घटूं, रहे इसी का ध्यान, वह बड़े मैं घटूं, रहे इसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे, स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। उसको हम पाते रहे, चाहे जहाँ भी रहे, उसको हम पाते रहे, चाहे जहाँ भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। हालेलुया, थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस, थँक यू लॉर्ड. आणि खरंच प्रभू किती महान आहे, अद्भुत आहे आणि या परिस्थितीमध्ये तो आपल्याला सांभाळत आहे आणि त्याची दया आपल्यावरती आहे प्रियानं. म्हणून आपण उल्हास करू. आपण बाहेर पडू शकत नाही, आपण चर्चमध्ये जाऊ शकत नाही, परंतु आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण आपल्या मंडळीशी जोडून आपण देवाची स्तुती करू, देवाची आराधना करू प्रिया. कारण हे खूप चांगलं आहे आणि जेव्हा आपण त्या देवाची आराधना करतो तेव्हा तो देव आपल्याला सामर्थ्य देतो, देव आपल्याला शक्ती देतो या परिस्थितीमधून जाण्यासाठी प्रिया. हालेलुया. म्हणून आपण आणखीन एक गीत गाऊ की मुक्ती दिलाय येशू नाम, शांती दिलाय येशू नाम. सर्व मुक्ती देणारा आपला परमेश्वरच आहे, शांती देणारा आपला परमेश्वर आहे, सर्व आजारामधून तो आपल्याला बरं करणारा परमेश्वर आहे, आपल्या सर्व अपराधाची क्षमा करणारा परमेश्वर आहे, आपल्या कठीण प्रसंगामधून तो आपल्याला व्यवस्थितरित्या सुखरूपरित्या बाहेर काढणारा परमेश्वर आहे. म्हणून यावेळी मुक्ती दिला येशू नाम हे गीत गाऊ आणि गीत गाऊन त्या देवाची आपण पुन्हा एकदा आराधना करू. शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति
दिलाय येशू नाम, मुक्ती दिलाय येशू नाम, शांति दिलाय येशू नाम। यीशु दया का बहता सागर, यीशु दया का बहता सागर, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। चरनी में तूने जन्म लिया यीशु, चरनी में तूने जन्म लिया यीशु, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम। मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम, मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम। हम पर भी यीशु कृपा करना, हम पर भी यीशु कृपा करना, हम है पापी नादान, हम है पापी नादान, हम है पापी नादान, हम है पापी नादान। मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम, मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम। हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान। मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम, मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम। क्रूस पर अपना खून बहाया, क्रूस पर अपना खून बहाया, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम, सारा चुकाया दाम। मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम, मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम, मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम। यीशु दया का बहता सागर, यीशु दया का बहता सागर, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान, यीशु है दाता महान। मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम, मुक्ति दिलाई यीशु नाम, शांति दिलाई यीशु नाम। थँक यू लॉर्ड. खरोखरच आपल्याला मुक्ती देणारा आपला परमेश्वर आहे आणि त्याच्याशिवाय या जगामध्ये कोणी शांती देऊ शकत नाही, कोणी मुक्ती देऊ शकत नाही. आणि त्या परमेश्वराची शांती आपल्यामध्ये आहे प्रियानो. म्हणून यावेळी त्या देवाची आराधना करू, त्या देवाला सांगू की देवा तू मला या सर्व परिस्थितीमधून बाहेर काढणारा परमेश्वर
आहेस, तू मला आशीर्वादित करणारा परमेश्वर आहेस, तू माझा मुक्तीदाता परमेश्वर आहेस, तू माझा शांतीदाता परमेश्वर आहेस. हालेलुया. म्हणून यावेळी आपण आपले डोळे बंद करू आणि काही वेळ त्या देवाच्या आराधनेमध्ये जाऊ, त्या देवाचं गौरव करू प्रियानो. आपण पूर्ण अंतःकरणाद्वारे त्या देवाची आराधना करू आणि त्या देवाची आपण स्तुती करू प्रियानो. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. यावेळी हालेलुया परमेश्वर को, हालेलुया राजा को हे गीत गाऊ आणि ते गीत गाऊन त्या देवाची आराधना करू प्रियानो. परमेश्वर को हालेलुया, राजाओं को हालेलुया, परमेश्वर को हालेलुया, राजाओं को, राजाओं का राजा प्रभु का प्रभु हमेशा साथ चलेगा. ओ राजाओं का राजा प्रभु का प्रभु हमेशा साथ चलेगा. प्रभू तू आमच्या सोबत चालणार आहेस परमेश्वरा. कारण प्रभुदेवा या परिस्थितीमध्ये तू आम्हाला सोडत नाहीस. प्रभुदेवा तू नेहमी आमच्या बरोबर असणारा परमेश्वर आहेस. थँक्यू लॉर्ड. मेरा साथी मेरा संगी, मुसीबत में सहारा मेरा दूल्हा, मेरा साथी मेरा संगी, मुसीबत में सहारा मेरा दूल्हा, आंसुओं को पोंछता जख्मों को धोता फिर से चलाएगा. आंसुओं को पोंछता जख्मों को धोता फिर से चलाएगा. प्रकाशित कीजिए पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, प्रकाशित कीजिए पवित्र आत्मा, अभिषेक देगा रूपांतर करेगा, शक्ति मुझे दे
देगा, रूपांतर करेगा, शक्ति मुझे देगा। आराधना, आराधना, ओ आराधना, आराधना। हालेलुया, हालेलुया, आराधना तेरी हो। हालेलुया, हालेलुया, आराधना तेरी हो। हालेलुया, हालेलुया, आराधना तेरी हो। थँक यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वर. प्रभुदेवा तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा आम्ही तुझी आराधना करतो. प्रभुदेवा येशू तुझं गौरव करतो, तुझी स्तुती आणि प्रशंसा करतो. कारण प्रभुदेवा तूच एक योग्य परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू आराधनेस योग्य असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू आमचा सहारा, आमचा भरोसा असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू आम्हाला सहाय्य कर. या परिस्थितीमधून जात असताना प्रभुदेवा तू आम्हाला शक्ती दे, तू आम्हाला सामर्थ्य दे. आणि प्रभुदेवा तुझ्या कृपेमध्ये आणि तुझ्या दयेमध्ये तू आम्हाला ठेव परमेश्वरा. धन्यवाद देतो प्रभुदेवा. आजची भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित करा. पवित्र आत्मा तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. प्रभुदेवा जे ऑनलाईन जोडलेल्या त्या प्रत्येकाला तुमचा पवित्र स्पर्श करा. प्रभुदेवा तू त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. वचनाद्वारे तू त्यांची भेट घे परमेश्वरा. धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणून ऐका पित्या. आमेन, आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सर्वांना देवाची स्तुती असो. आणि खरोखरच तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या भक्तीमध्ये. परमेश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करणार आहे येणाऱ्या वचनाद्वारे. आणि यावेळी काही आपण गोष्टीसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आपण या कोरोनाच्या परिस्थितीसाठी प्रार्थना करणार आहोत. अनेक लोक आजार आहेत, दवाखान्यामध्ये बिकट परिस्थिती आहे. तेव्हा या सर्व परिस्थितीसाठी आपण 2 मिनिटं डोळे बंद करू आणि या परिस्थितीसाठी आपण प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा. तुझी स्तुती करतो प्रभुदेवा. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा. आजचा दिवस तुम्ही आशीर्वादित करा प्रभुदेवा. विशेष हे कोरोनाचं जे काही संकट आहे आमच्या देशामध्ये प्रभुदेवा, ते संकट तू काढून टाक. आणि प्रभुदेवा आमच्या देशावरती तुमचा आरोग्याचा हात ठेवा परमेश्वरा. प्रभुदेवा तुझी कृपा आणि तुझी दया आमच्या देशावरती होऊ द्या, जेणेकरून प्रभुदेवा आमच्या देशाद्वारे तुझं गौरव होईल परमेश्वरा. अनेक लोक प्रभुदेवा आजार आहेत, दवाखान्यामध्ये आहेत प्रभुदेवा. सर्व गोष्टींच्या कमतरता पडत आहेत. तेव्हा या सर्व गोष्टींची पूर्तता तू कर. तुझ्या स्वर्गीय भांडातून तू सर्व गोष्टी पुरव. आणि प्रभुदेवा तू प्रत्येकाला सांभाळ, तू प्रत्येकाला आरोग्यामध्ये ठेव आणि तू प्रत्येकाची काळजी घे परमेश्वरा. प्रभुदेवा जे ऑनलाईन इथे ऐकत आहे त्या प्रत्येकाचा ताबा मी तुमच्या महानाताम देत आहे. प्रत्येकाला तुम्ही आशीर्वादित करा प्रभुदेवा. आमचे बेतेल मंडळी आम्ही तुमच्या महानाताम देत आहे. या मंडळीला तुम्ही आशीर्वादित करा. मंडळीमधील प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादित करा. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आजचा संपूर्ण दिवस आम्ही तुमच्या महानाताम देत आहे. प्रभू तुझी कृपा होऊ दे, तुझी दया होऊ दे आणि तो आम्हाला तुझ्या वचनामध्ये आणि तुझ्या प्रार्थनेमध्ये तुझ्या भयामध्ये आम्हाला राखून ठेव परमेश्वरा. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा ही सर्व परिस्थिती परमेश्वरा तो तुझ्या हातामध्ये घे. सर्व नियंत्रण कर आणि ही सर्व परिस्थिती बदलून जाऊ दे परमेश्वरा. कारण प्रभू अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणारा परमेश्वर आहेस प्रभुदेवा. ही सर्व पृथ्वी तुझ्या हातामध्ये आहे प्रभुदेवा. तू ह्या अद्भुत गोष्टी कर आणि प्रभुदेवा ह्या समस्येमधून या अडचणीमधून तू आम्हाला प्रत्येकाला मुक्त कर. तू आम्हाला परमेश्वरा सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. आता आपण देवाच्या वचनामधून काही अभ्यास करणार आहोत. आणि आज आपण आजचा विषय आहे की संकटाच्या किंवा वाईट परिस्थितीमधून आपण जात असताना आपण काय करायला पाहिजे. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये जेव्हा अडचणी येतात, आपल्या जीवनामध्ये जेव्हा समस्या येतात, संकट येतात, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आपण काय करणं अपेक्षित आहे देवाला याबद्दल आपण थोडस विचार मंथन करणार आहोत. म्हणून जे वचन ऐकत आहे तुम्ही काळजीपूर्वक या वचनाकडे लक्ष द्या. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जर शेअर करता आलं तर तुम्ही इतर तुमच्या लोकांना शेअर करू शकता, जेणेकरून या वचनाद्वारे अनेक लोक आशीर्वादित होतील आणि देव त्यांच्या अंतःकरणाशी बोलेल. म्हणून यावेळी आपण वचनामध्ये जात असताना आपण निर्गम याचा 17वा अध्याय जर आपण काढला
आणि 1 ते 7 वचन जर आपण वाचलं, निर्गम याचा 17वा अध्याय आणि 1 ते 7 वचन. मग इस्रायल लोकांच्या सर्व समुदायाने सीन रानातून कूच केले आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मजल करून रफिदीम येथे तळ दिला. तेथे त्यांना प्यायला पाणी नव्हते, म्हणून ते मोशेशी भांडू लागले व म्हणाले, आम्हाला प्यायला पाणी दे. तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्याशी का भांडता? परमेश्वराची परीक्षा का पाहता? तर तेथे लोकांना पाण्याचा शोष लागला आणि ते कुरकुर करून मोशेला म्हणाले, आम्हाला, आमच्या मुलांना व आमच्या गुराढोरांना तहानेने मारून टाकायला तू आम्हाला मिस्र देशातून बाहेर का आणलेस? आणि इथं आपण जेव्हा देवाच्या वचनामध्ये पाहतो की संकटाच्या आणि अडचणीच्या काळामध्ये आपण काय करायला पाहिजे याबद्दल आज आपण पाहणार आहोत. आणि त्यामधला पहिला मुद्दा आहे की सर्व समस्येमधून आपण जात असताना, सर्व अडचणीच्या परिस्थितीमधून आपण जात असताना कधीच आपण त्या परमेश्वराला कुरकुर करायची नाही प्रियानो. पहिला मुद्दा की आपल्याला परमेश्वराच्या विरुद्ध कुरकुर करायची नाही किंवा त्या परमेश्वराच्या विरुद्ध तक्रार करायची नाही की परमेश्वरा तू असं का केलंस म्हणून. जेव्हा इस्रायल लोकांना बाहेर काढलं मिस्र देशामधून, तेव्हा परमेश्वराची चांगली योजना होती. देवानं ते इस्रायल लोकांना मिस्र देशामधून काढलं यासाठी की त्यांचं जीवन चांगलं व्हावं, ना की त्यांचं जीवन वाईट व्हावं किंवा त्यांना कोणत्याही सर्व गोष्टींची कमतरता पडावी आणि ते विखुरलेले असावेत. यासाठी परमेश्वरानं त्यांना त्या मिस्र देशामधून बाहेर काढलं नाही. तर परमेश्वराचा चांगला उद्देश होता की त्या बिकट परिस्थितीमधून परमेश्वरानं त्यांना सोडवलं यासाठी की त्यांनी परमेश्वराची आराधना करावी, परमेश्वराला त्यांनी धन्यवाद द्यावे. परंतु इस्रायल लोकांच्या मधला हा एक महत्वाचा गुणधर्म होता की ते नेहमी परमेश्वराच्या विरुद्ध तक्रार करणारे लोक होते. जेव्हा त्यांना अडचणी निर्माण यायच्या तेव्हा ते परमेश्वरावरती विश्वास ठेवायचं विसरून जाऊन ते परमेश्वराच्या विरोधात बोलायचे. आणि या ठिकाणी सुद्धा त्यांना तहान लागलेली होती आणि तहान लागलेली असताना ते काय करत आहे की मोशेशी भांडत आहेत की तू आम्हाला पाण्याची सोय कर. आणि त्यानंतर मोशे सांगत आहे की तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहत आहात. आणि त्यानंतर ते सांगत आहेत की तो आम्हाला, आमच्या मुलाबाळांना आणि त्याचप्रमाणे आमच्या गुराढोरांना त्या मिस्र देशामधून मरायला घेऊन आला का? हालेलुया. इथं ते 3रं वचन जर वाचलं की निर्गम याचा 17वा अध्याय आणि 3रं वचन की आम्हाला, आमच्या मुलांना व आमच्या गुराढोरांना तहानेने मारून टाकायला तू आम्हाला मिस्र देशातून बाहेर आणले आहेस काय? हालेलुया. परमेश्वराने चांगल्या उद्देशासाठी इस्रायल लोकांना त्या बंधनामधून मुक्त केलं आणि त्या लोकांना बाहेर घेऊन आला आणि त्यांच्या सोबत नेहमी परमेश्वर असायचा. नेहमी परमेश्वराचे अनुभव त्या लोकांना मिळाले. त्यांनी जे जे मागितलं ते परमेश्वरानं त्यांना दिलं. आणि एवढं सगळं असताना देखील त्यांच्यामध्ये हा एक गुणधर्म होता आणि ते म्हणजे ते नेहमी परमेश्वराच्या विरोधात बोलायचे, नेहमी परमेश्वराच्या विरोधात कुरकुर करणारा त्यांचा स्वभाव होता प्रियानो. हालेलुया. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा संकट येत असताना, जेव्हा अडचणी येत असताना त्या परिस्थितीमध्ये आपण परमेश्वराला तक्रार करायची नाही प्रियानो. प्रत्येक संकटामधून जात असताना त्या पाठीमागची परमेश्वराची एक विशिष्ट योजना असते आणि ती योजना परमेश्वर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणून आपण दुःखामधून जात असताना, समस्येमधून जात असताना, अडचणीमधून जात असताना त्या परमेश्वराला कधीच आपण प्रश्न विचारता कामा नये की हे परमेश्वरा तू असं माझ्या जीवनामध्ये का केलं? तू या संकटामध्ये का घातलेला आहे? तू माझ्या बरोबर का नाही आहेस? म्हणून आपण नेहमी जेव्हा अडचणीमध्ये जातो तेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध कंप्लेंट किंवा तक्रार आपण करायचे नाही. इस्रायल लोकांच्या मधला हा गुणधर्म होता आणि त्या गुणधर्माचा परिणाम त्यांच्या जीवनावरती झाला आणि ते म्हणजे ते त्या दुधामधाच्या प्रवाहामध्ये पोहोचले नाही. त्यांचा रानामध्ये नाश झाला प्रियानो. म्हणून आपण जेव्हा परमेश्वरावरती विश्वास ठेवतो तेव्हा आपण त्याच्या सामर्थ्यावरती सुद्धा विश्वास ठेवायला पाहिजे की तो परमेश्वर मला समस्येमधून काढणार, तो परमेश्वर मला संकटामधून बाहेर काढणार, तो परमेश्वर मला आरोग्य देणार. आणि आपण का प्रश्न विचारण्यापेक्षा आपण नेहमी सकारात्मक विचार करून आपण परमेश्वरावरती अधिक विश्वास आपला खंबीर करणं
गरजेचं आहे प्रियानो. नीतिसूत्र याचा 18 अध्याय आणि 21 वचन सांगत आहे की जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे, तिची आवड धरणारे फळ भोगतील. आपली जी काही जीभ आहे त्या जिभेच्या हातामध्ये, त्या जिभेमध्ये मृत्यू आहे आणि जीवन आहे. आपण कशा प्रकारे बोलतो, आपल्या मुखातून कशा प्रकारे आपण शब्द उच्चारतो, त्याप्रमाणे ते शब्द परिणामकारक होतात प्रियानो, त्याप्रमाणे ते परिणाम करत असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हा वाईट परिस्थिती असेल, दुःखित परिस्थितीमधून आपण जात असताना आपण नेहमी आपल्या जिभेमधून सकारात्मक शब्द काढायला पाहिजे. जेव्हा आपण सकारात्मक शब्द काढणार की होय मी बरा होणार, होय परमेश्वर मला आशीर्वादित करणार, अशा प्रकारे सकारात्मक शब्द जेव्हा काढणार तेव्हा ते शब्द कार्य करणार. म्हणून इथं सांगत आहे की जिभेच्या हातामध्ये मृत्यू आणि जीवन आहेत. जर आपण नकारात्मक विचार करणार तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती नकारात्मक होणार आणि आपलं मन सुद्धा नेहमी नकारात्मक राहणार. म्हणून आपल्याला जर सकारात्मक आपण जेव्हा विचार करणार की होय परमेश्वर मला या दुःखामधून काढणार आहे, परमेश्वर या समस्येमधून मला बाहेर काढणार आहे, आणि आपण जिभेनं जेव्हा आपण कबुली देणार, नेहमी चांगलं बोलणार, नेहमी पॉझिटिव्ह बोलणार, तेव्हा परमेश्वर त्याप्रमाणे आपल्याला आशीर्वादित करणार. म्हणून एका ठिकाणी आपल्याला परमेश्वराचं वचन सांगत आहे की जेव्हा तुम्ही मागता तेव्हा ते मिळालंच आहे असा विश्वास ठेवा. हालेलुया. परमेश्वर सांगत आहे की जर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे तेव्हा ती मिळालेली आहे असा विश्वास धरा. असा विश्वास धरल्यानंतर देव ती मागणी तुमची मान्य करेल आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल प्रियानो. म्हणून आपण कशा प्रकारे आपण जीवन जगत आहोत? आपण नेहमी तक्रार करत आहोत का? परमेश्वर असं का केलं, परमेश्वरा तसं का केलं? अशा प्रकारची आपली विचारसरणी असेल तर आपल्याला थोडंसं बदलण्याची गरज आहे. म्हणून पहिले करीत याचा 10वा अध्याय आणि 10वं वचन सांगत आहे की त्यांच्यापैकी कित्येकाने कुरकुर केली. इस्रायल लोकांच्या पैकी कित्येकाने कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. त्यांनी नेहमी परमेश्वराच्या विरोधात कुरकुर केले आणि त्याचा परिणाम हे झाला की त्या इस्रायल लोकांना नाश व्हावं लागलं. त्या लोकांचा नाश झाला, ते दुधामधाच्या प्रवाहामध्ये पोहोचले नाहीत. कुरकुर करणं याचा अर्थ की त्या परमेश्वराच्या सामर्थ्यावरती आपण संशय धरणं प्रियानो, आपण त्या परमेश्वरावरती शंका निर्माण करणं आहे. म्हणून आपण जेव्हा विश्वासामध्ये जीवन जगत असताना नेहमी त्याच्या सामर्थ्यावरती भरोसा ठेवायला पाहिजे. आणि जो व्यक्ती त्याच्या सामर्थ्यावरती, त्याच्या अद्भुत कार्यावरती आणि त्या जिवंत देवावरती जेव्हा आपण भरोसा ठेवतो, याचा अर्थ की आपल्याला कुरकुर करायची नाही. हालेलुया. म्हणून पहिला होता की संकट आणि समस्येमधून, अडचणीमधून जात असताना आपल्याला नेहमी सकारात्मक राहायचं आहे आणि आपल्याला परमेश्वराच्या विरुद्ध कधीच कंप्लेंट करायची नाही. परमेश्वराच्या विरुद्ध कधीच आपल्याला तक्रार करायची नाही. ज्याप्रमाणे दानिएलाचं उदाहरण, योबाचं उदाहरण, महान सेवक जे बायबलमध्ये होऊन गेले त्यांचं जेव्हा आपण उदाहरण पाहतो, त्यांनी परमेश्वराच्या विरुद्ध तक्रार केली नाही, तर त्या समस्येला ते सामोरे गेले, त्यांनी त्या आव्हानाला सामोरे गेले आणि त्या आव्हानामध्ये परमेश्वर त्यांच्या बरोबर राहिला. परमेश्वरानं त्या समस्येमधून, अडचणीमधून त्यांना बाहेर काढलं प्रियानो. म्हणून आपण सुद्धा त्या लोकांच्या प्रमाणे समस्या येत असताना, अडचण येत असताना आपण जेव्हा परमेश्वरावरती जास्त भरोसा ठेवतो, आपण त्या भरोसावरती शंका धरत नाही, आपण विश्वास ठेवतो, तेव्हा देव त्या समस्येमधून, अडचणीमधून आपल्याला अलगद बाहेर काढतो. हालेलुया. म्हणून आपण नेहमी त्या परमेश्वराला धन्यवाद द्यायला पाहिजे, नेहमी त्या परमेश्वराचं वर्णन करायला पाहिजे, नेहमी त्या देवाला स्तुती करायला पाहिजे. म्हणून कुरकुर करणारा स्वभाव आपल्याला बदलायचा आहे प्रियानो. आपण किती वाईट परिस्थिती आपल्या जीवनामध्ये असू दे, त्या सर्व परिस्थितीमध्ये नेहमी त्या परमेश्वराला धन्यवाद द्यायचा आहे. त्या परमेश्वराला प्रश्न नाही विचारायचे, त्या परमेश्वराला तू असं का केलं, तसं का केलं, अशा प्रकारे आपण त्या परमेश्वराच्या विरुद्ध आपल्याला तक्रार करायची नाही आहे प्रियानो. म्हणून पहिला मुद्दा की आपल्याला नेहमी आपल्याला देवाला धन्यवाद द्यायचा आहे, देवाच्या विरुद्ध तक्रार करायची नाही प्रियानो. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत की नेहमी आपण संकटामधून जात असताना, अडचणीमधून जात असताना दुसरा मुद्दा की आपण नेहमी त्या परमेश्वराचे आभार मानायचे. हालेलुया. वाईट परिस्थिती असू दे, त्या देवाला नेहमी धन्यवाद द्यायचं की देवा मी तुला धन्यवाद देतो, देवा मी तुझी उपकार स्मरण करतो. आणि यामध्ये सांगत आहे की ज्याप्रमाणे एक उदाहरण आपण पाहणार आहोत की दुसरे इतिहास याचा 20वा अध्यायामध्ये की यहोशापाट राजाच्या संदर्भामध्ये आपण पाहणार आहोत. दुसरे इतिहास
दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय. आणि काही वचन आपण सुरुवातीचे वाचू की यानंतर मोवाबी व अम्मोनी आणि त्यांच्याबरोबर मावण्यातले कित्येक लोक युद्ध करण्यास यहोशापाटावर चालून आले. काही लोकांनी येऊन यहोशापाटास खबर दिली की समुद्रापलीकडून आराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझ्यावर चाल करून येत आहे. तो जमाव हाससोन तामार उर्फ एमगोदी येथवर आला आहे. यहोशापाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. सर्व यहुदाने उपास करावा असे त्याने फरमावले. यहुदी लोक परमेश्वराचे सहाय्य मागण्यासाठी एकत्र जमले. यहुद्याच्या सर्व नगरातून ते परमेश्वराचा धावा करण्यास आले. यहोशापाट परमेश्वराच्या मंदिरात नव्या अंगणासमोर यहुदी व यरूशलेमकर यांच्या जमावामध्ये उभा राहिला. तो म्हणाला की आमच्या पूर्वजांच्या देवा परमेश्वरा, तू स्वर्गाचा देव आहेस. राष्ट्रांचा सर्व राज्यावर तू शास्ता आहेस ना. तुझ्या हाती एवढे सामर्थ्य व पराक्रम आहे की कोणाच्याने तुझ्या समोर टिकाव धरवत नाही. आणि या ठिकाणी यहोशापाट राजा होता, इस्रायल लोक होते आणि या देवाच्या लोकांच्या वरती मोठं संकट आलं. यहोशापाट राजाच्या वरती अम्मोनी आणि मोवाबी लोकांनी काय केला? हमला केला. आणि हमला केल्यानंतर त्यांचं सैनिक खूप मोठं होतं. त्याने हमला केला आणि हमला केल्यानंतर त्यांना खूप भीती वाटली यहोशापाट या राजाला आणि इस्रायल लोकांना, देवाच्या लोकांना. तेव्हा यहोशापाट राजानं पहिलं महत्वाचं काम त्यानं केलं की तो जेव्हा त्याच्या जीवनामध्ये समस्या आली, त्याच्यावरती चाल करून आले लोक, तेव्हा तो काय केला की परमेश्वराचा त्याला धाक वाटला, परमेश्वराची भीती वाटली आणि तो काय केला की परमेश्वराच्या चरणाजवळ गेला, परमेश्वराच्या सानिध्यात गेला आणि त्यानं फरमान काढलं. इथं सांगत आहे की सर्व यहोशापाटाला धाक पडला, तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला. सर्व यहुदाने उपास करावा असे फरमान काढले आणि सर्व प्रजेला त्यानं सांगितलं, फरमान काढलं की आपल्याला उपास करायचा आहे. कशासाठी? की या सर्व राजांच्या मध्ये आपल्याला विजय मिळवायचा आहे. म्हणून ज्याप्रमाणे यहोशापाट राजा जेव्हा संकटामधून जात होता, तेव्हा अडचणीमधून जात होता, त्यानं एकच मार्ग शोधला आणि तो म्हणजे त्या देवाला धन्यवाद देण्याचा, त्या देवाचे उपकार स्मरण करण्याचा, त्या देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन उपवास धरून त्या देवाच्या सानिध्यामध्ये जाण्याचा. आणि जेव्हा त्यानं अशा प्रकारे उपवास केला, त्या लोकांनी परमेश्वराला शरण गेले आणि त्याचा परिणाम हा झाला की आपण जर वाचलं की 14 आणि 15 वचन की मग आसाप वंशातला अहजिएल बिन जकर्या बिन बनाया बिन यईएल बिन मतन्या लेवी हा या मंडळीमध्ये उभा होता. त्याच्या ठाई परमेश्वराचा आत्मा उतरला आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यानो, यरूशलेम निवासी जन हो आणि हे राजा यहोशापाटा, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका, कारण युद्ध तुमचे नाही तर देवाचे आहे. हालेलुया. किती अद्भुतरित्या परमेश्वराचं अभिवचन आलं की जेव्हा यहोशापाट राजा त्या राजांना घाबरला, परंतु त्याला माहित होतं की आपला परमेश्वर या संकटामधून आपल्याला बाहेर काढणार आहे. आणि त्यानंतर तो देवाला धन्यवाद देत आहे, त्या देवाला शरण गेला, त्या देवाची स्तुती करत आहे. आणि या सर्व गोष्टी केल्याचा परिणाम झाला की तेथील एक त्यांच्या मंडीमध्ये एक लेवी होता, त्याच्यामध्ये देवाचा आत्मा उतरला आणि त्यानं परमेश्वरानं त्या लेवीच्या द्वारे अभिवचन दिलं. ते अभिवचन सुंदर आहे की परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की मोठा समुदाय पाहून घाबरू नका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हे मोठा समुदाय, हे युद्ध करणारे लोक आहेत, यांना घाबरून जाऊ नका, त्यांना कचरू नका, कारण युद्ध हे माझं आहे. तुम्ही शांत राहा, तुम्ही देवाचे आहात आणि तुम्ही देवाचे लोक असताना देव तुमच्या बाजूने लढणार आहे. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा अडचणी येईल, समस्या येईल, तेव्हा ते युद्ध त्या परमेश्वराचं असतं प्रियानो. त्या परमेश्वराच्या हातामध्ये आपल्याला परिस्थिती द्यायला पाहिजे की देवा, ज्याप्रमाणे यहोशापाट राजानं स्वतःच्या बुद्धीवरती, स्वतःच्या सामर्थ्यावरती जास्त अवलंबून न राहता तो देवाला शरण गेला आणि त्याचा परिणाम झाला की देवानं त्याच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं आणि देवानं त्याला विजय मिळवून दिला प्रियानो. म्हणून दुसरा मुद्दा की आपण पाहत आहोत की अडचणीमध्ये, समस्येमधून आपण जात असताना नेहमी त्या देवाला आभार मानणं गरजेचं आहे. नेहमी त्या देवाला स्तुतीचा यत्न द्यायला पाहिजे, त्या देवाची आपल्याला स्तुती करायला पाहिजे प्रियानो.
म्हणून इफिस याचा 5 अध्याय आणि 19 वचन 19-20 सांगत आहे, स्तोत्रे गा, आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा, आपल्या मनात प्रभूला गायन वादन करा, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देव पित्याचे उपकार स्तुती करा. इथं सांगत आहे की स्तोत्रे गा, आध्यात्मिक प्रबंध एकमेकांना म्हणून दाखवा, प्रभूला गायन वादन करा, प्रभूची स्तुती करा. आणि तिथं सांगत आहे की सर्वदा देव पित्याची उपकार स्तुती करा. सर्वदा याचा अर्थ की चांगल्या परिस्थितीमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये, एकदम भयानक परिस्थितीमध्ये, सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही देव पित्याची उपकार स्तुती करा. हालेलुया. देवाला सर्व परिस्थिती आपली माहित असते प्रियानो, परंतु आपल्याला त्या परिस्थितीमध्ये त्या देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. त्या परिस्थितीमध्ये त्या देवाला शरण जाणं गरजेचं आहे प्रियानो. काही वेळा आपल्या जीवनामध्ये समस्या येतात, अडचणी येतात, आपण लोकांच्या पाठीमागे लागतो, आपण लोकांच्याकडून आपल्याला मदत मिळेल यासाठी आपण लोकांची मदत घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु सुरुवातीला जेव्हा समस्या येईल, तुम्ही देवाला शरण जा. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होते, तेव्हा तुम्ही देवाला शरण जा. या परिस्थितीमध्ये जेव्हा कोरोनाचं संकट आपल्या देशावरती आहे, सर्व लोकांच्या वरती असताना आज आपण सर्वजण त्या देवाला शरण गेलेलो आहोत. आज अनेक लोक उपवास करत आहेत, आज अनेक मंडळ्या उपवास करून प्रार्थना करत आहेत या परिस्थितीसाठी प्रियानो. म्हणून आपल्याला सुद्धा त्या देवाला शरण जावं, त्या देवाला धन्यवाद देणं गरजेचं आहे, त्या देवाला प्रार्थना करणं गरजेचं आहे, त्या देवाला स्तुती करणं गरजेचं आहे की देवा तुला सर्व काही शक्य आहे. त्या देवावरती भरोसा ठेवत त्या देवाला प्रार्थना करण्याची गरज आहे प्रियानो. म्हणून फिलिपियाचा 4 अध्याय आणि 6 वचन सांगत आहे की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. तुमच्या जीवनामध्ये कोणती अडचण असताना, समस्या असताना त्याची तुम्ही चिंता करत बसू नका, तर सर्व गोष्टीविषयी तुम्ही काय करा, प्रार्थना करा. सर्व गोष्टीविषयी, सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही देवाला प्रार्थना करा, विनंती करून आपली मागणी देवाला कळवा सांगत आहे. तुम्ही विनंती करा परमेश्वराला, आपली मागणी त्या परमेश्वराला कळवा. समस्येमध्ये असताना, अडचणीमध्ये असताना तुम्ही चिंता करत बसू नका, तुम्ही जास्त त्या गोष्टीचा विचार करू नका, तर तुम्ही सर्व गोष्टीविषयी प्रार्थना करा, त्या देवाला विनंती करा आणि परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकेल. परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल प्रियानं. पहिले तेसर याचा 1 अध्याय आणि 2 वचन सांगत आहे की आम्ही आपल्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वाविषयी देवाची उपकार स्तुती करतो. पौल थेसलोनिकरास पत्र लिहित असताना त्या लोकांना सांगत आहे की आम्ही आपल्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करत आहे. थेसलोनिकासाठी सांगत आहे की पौल आम्ही तुम्हा सर्वांच्यासाठी प्रार्थना करीत आहे आणि तुम्हा सर्वाविषयी देवाची उपकार स्तुती करतो. तुम्हा सर्वांच्या बद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो, त्या देवाची स्तुती करतो आणि त्या देवाला उपकार स्मरण करतो. प्रियानो, आज वेळ आहे या समस्येमधून जात असताना आपल्याला एकत्र येऊन त्या परमेश्वराला उपकार स्मरण करण्याची गरज आहे, त्या परमेश्वराला शरण जाण्याची गरज आहे. प्रियानो, त्या देवाच्या समोर जाऊन आपल्याला गुडघे टेकून त्या देवाची आराधना करण्याची वेळ आहे. प्रियानो, संकट येत असताना, अडचण येत असताना आपल्याला घाबरून जाऊन चालणार नाही, तर आपल्याला धाडसानं त्या समस्येच्या समोर उभा राहून आपल्याला त्या देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे की देवा तू मला आशीर्वादित करत आहेस, देवा तू मला माझ्या कुटुंबाला चांगला आरोग्यामध्ये ठेवत आहेस. म्हणून नेहमी त्या देवाला धन्यवाद देणारे लोक आपल्याला बनायचं आहे. हालेलुया. ते इस्रायल लोकांच्या प्रमाणात कुरकुर करण्यापेक्षा आपल्याला नेहमी धन्यवाद द्यायला पाहिजे. योबाचा सुंदर उद्गार आपल्याला माहित आहे की योब सांगत आहे की देवानं दिलं आणि देवानं नेलं, धन्य त्या परमेश्वराचं नाव. हालेलुया. योबाच्या जीवनामध्ये बिकट परिस्थिती आल्यानंतर सुद्धा तो सांगत आहे की धन्य माझा परमेश्वर आहे, माझा परमेश्वर चांगला आहे, त्या परमेश्वरानं मला सर्व काही वैभव दिलं होतं आणि त्या परमेश्वरानं त्याचा ते परत घेऊन गेला. यामध्ये काहीच अडचण नाही, यामध्ये मला काही समस्या नाही, परंतु या सर्व परिस्थितीमध्ये माझा विश्वास आहे की तो माझ्या बरोबर आहे. माझी परिस्थिती गरीब असू दे, माझ्या परिस्थितीमध्ये किती समस्या असू दे, मला माहित आहे की तो परमेश्वर मला सोडणार नाही, तो परमेश्वर माझा त्याग करणार नाही. म्हणून दुसरा मुद्दा की आपण पाहत आहोत की आपण त्या देवाला नेहमी धन्यवाद देणारे लोक बनायचं आहे. आपल्याला नेहमी त्या देवाला स्तुती करणारे लोक व्हायचं आहे. प्रियानो, सर्व अडचणी उदे, समस्या उदे, आपण विश्वास ठेवला म्हणजे सर्व अडचणी आपल्यात मिटणार, सर्व समस्या आपल्या जीवनामधून निघून जाणार असं होणार नाही. प्रियानो, आपण या मनुष्यरूपी जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या समोर अडचणी येणार, समस्या येणार, आपल्या जीवनामध्ये मोठमोठ्या भयानक परिस्थितीमधून आपल्याला जावं लागणार. परंतु त्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण देवाला धन्यवाद देणार, त्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण त्या देवाला स्तुती करणार, त्या देवाचे आभार मानणार, तेव्हा देव त्या परिस्थितीमधून आपल्याला मार्ग काढणार. हालेलुया. म्हणून दुसरा मुद्दा की आपण देवाला आपण नेहमी
धन्यवाद द्यायचा आहे प्रियानो. सर्व अडचणीच्या परिस्थितीमध्ये, सर्व प्रकारच्या दुःखामध्ये, सर्व प्रकारच्या वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला कुरकुर करायची नाही, तर आपल्याला देवाला धन्यवाद द्यायचा आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा की जेव्हा आपण अडचणीमध्ये असतो, समस्येमध्ये असतो, तेव्हा आपल्याकडे आपलं लक्ष त्या परमेश्वराकडे केंद्रित करायचं आहे. म्हणून एका ठिकाणी सांगत आहे की जो मनुष्यावरती भिस्त ठेवतो तो शापित आहे. खूप वेळेला आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात, समस्या असतात आणि आपण मनुष्यावरती विश्वास ठेवतो की हा मनुष्य मला मदत करेल, हा मनुष्य माझ्यासाठी काहीतरी करेल. म्हणून या मनुष्यावरती अवलंबून राहण्यापेक्षा आपल्याला देवावरती अवलंबून राहायचं आहे, त्या महान परमेश्वरावरती आपल्याला अवलंबून राहायचं आहे प्रियानो. म्हणून इथं सांगत आहे की परमेश्वरावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. समस्या येणार, अडचणी येणार, परंतु त्या परिस्थितीमध्ये आपल्याला विश्वासामध्ये वाढून आपल्याला त्या परमेश्वराकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. जर आपण मत्ती याचा 14 ते आणि 22 ते 30 वचनामध्ये आपण जेव्हा पाहतो तर पेत्राच्या संदर्भामध्ये आहे. पेत्राच्या जेव्हा येशूचं दर्शन त्यांना झालं आणि येशू पाण्यावरून जेव्हा चालत येत होता तेव्हा पेत्राच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी त्यानं केल्या त्याबद्दल आपण पाहणार आहोत की मत्ती याचा 8 अध्याय आणि मत्ती 14 अध्याय आणि 22 ते 30. तो त्यांना म्हणाला, 12 जणांपैकी एक जण म्हणजे जो माझ्या बरोबर ताटात हात घालत आहे, मनुष्याचा पुत्र त्याच्याविषयी. मत्ती 14 आपल्या सर्वांना हा परिचित माहित आहे. तर त्यामध्ये सांगत आहे की जेव्हा पेत्राच्या समोर जेव्हा येशू उभा राहिला आणि ते नावेमध्ये जाऊन ते मासे पकडत होते आणि अशा प्रकारची परिस्थिती असताना येशू त्या पाण्यावरून चालत येत आहे आणि पेत्र जेव्हा त्याच्याकडे पाहत आहे येशूकडे, तेव्हा येशू म्हटला की प्रभू मला सुद्धा पाण्यावरती चालायचं आहे. आणि येशूने त्याला आज्ञा केली की तू ये. आणि त्यानंतर पेत्राने विश्वास ठेवला आणि विश्वासानं तो त्या पाण्यावरती चालत गेला प्रियानो. आणि जेव्हा तो पाण्यावरून चालत जात असताना अचानकपणे त्याचं लक्ष कुठे गेलं? वादळाकडे गेलं. त्यानं वाऱ्याला पाहिलं आणि त्यानंतर देवाचं वचन आपल्याला पाहायला मिळतं की तो खाली बुडू लागला. त्याचा विश्वास डळमळला आणि तो खाली बुडू लागला. म्हणून मत्ती याचा 14 अध्याय आणि 22 ते 30 वचनामध्ये हा वृत्तांत आहे. आणि इथं आपल्याला पाहायला मिळत आहे की 26 वचन, 26 तुम्ही 22 ते 36 वचनामध्ये तुम्ही हा वाचू शकता याच्या संदर्भामध्ये. आणि इथं 28 वचनामध्ये सांगत आहे की तेव्हा पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपल्याकडे येण्यास मला सांगा. आणि पुढे सांगत आहे की येशू म्हणाला ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवात उतरून पाण्यावर चालू लागला, परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. येशूने तक्षणे हात पुढे करून धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासो तू संशय का धरलास. म्हणून आपण अडचणीमधून जात असताना, समस्येमधून जात असताना, या बिकट परिस्थितीमधून आपण जात असताना आपला फोकस हा परमेश्वरावरती असायला पाहिजे प्रियानो. आपलं लक्ष नेहमी त्या परमेश्वरावर पाहिजे. ज्याप्रमाणे पेत्र जेव्हा त्या येशूकडे त्याचं लक्ष होतं तेव्हा तो त्या पाण्यावरून चालत होता. एक अविस्मरणीय किंवा अशक्य गोष्ट तो शक्य करून दाखवत होता. परंतु जेव्हा त्याची नजर हटली, जेव्हा त्याचं लक्ष त्या परमेश्वराकडून दुसरीकडे गेलं, त्यानं वाऱ्याला पाहिलं, त्या क्षणी त्याला रिअलाइज झालं की मी पाण्यावरून चालत आहे आणि त्यानंतर तो बुडू लागला. म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हा या परिस्थितीकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या मनामध्ये ती बुडण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. आज आपल्या मोबाईल मध्ये सर्व प्रकारच्या कोरोनाच्या बातम्या येत आहेत. आपल्या न्यूज चॅनल जेव्हा आपण उघडतो सर्व कोरोनाच्या बातम्या आहेत. अनेक लोक या विचाराने घाबरत आहे की मला कोरोना झालेला आहे का. आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमधून लोक घाबरत आहेत. लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि लोक टेन्शन
परिस्थितीमध्ये आहेत आणि या परिस्थितीमध्ये त्यांची सुद्धा परिस्थिती अशी झालेली आहे. ज्याप्रमाणे पेत्र त्या पाण्यामध्ये बुडू लागला त्याप्रमाणे लोक त्या बुडण्याच्या नादामध्ये आहेत, ते घाबरलेले आहेत प्रियानो. म्हणून या सर्व परिस्थितीमध्ये ख्रिस्ती लोक सुद्धा घाबरलेले आहेत. विश्वासणारे लोक सुद्धा या परिस्थितीला सामोरं न जाता ते घाबरून राहिलेले आहेत प्रियानो. म्हणून आपल्याला त्या पेत्रासारखं पहिल्यांदा पेत्र जेव्हा त्याचं लक्ष त्या परमेश्वराकडे होतं, लक्ष येशूकडे होतं, म्हणून आपल्याला या परिस्थितीमधून जात असताना आपल्याला येशूकडे लक्ष ठेवायचं आहे. आपल्याला येशूकडे पाहायचं आहे प्रियानो. त्या येशूच्या सोबत आपल्याला राहून त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून तो जे सांगेल त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. जेव्हा तो सांगतो आणि तो जेव्हा आपल्याला आज्ञा देतो त्याप्रमाणे तो आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टी करतो प्रियानो. म्हणून आपल्याला विचलित लक्ष करायचं नाही, आपल्याला इकडे तिकडे पाहायचं नाही प्रियानो. आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्याची काही वेळा चांगली नसेल, या परिस्थितीचा परिणाम आपल्यावर आपल्या जीवनावरती नकारात्मक होत असेल, या परिस्थितीचा परिणाम आपला विश्वास डळमळण्याचा प्रयत्न करत असेल, परंतु या परिस्थितीमध्ये आपल्याला विश्वासामध्ये खंबीर राहून आपलं लक्ष त्या परमेश्वराकडे आपल्याला लावायचं आहे प्रियानो. ज्याप्रमाणे दावीद राजा सुद्धा आपल्याला उदाहरण माहित आहे की 2 शमूएल याचा 11वा अध्याय जेव्हा आपण वाचतो की दावीद राजा जेव्हा युद्धाची परिस्थिती होते, युद्ध चाललेलं आहे, परंतु दावीद राजा आपल्या गच्चीवरती गेलेला आहे आणि तो फिरत आहे आणि फिरत असताना त्याची नजर एका स्त्रीकडे गेली प्रियानो. जी स्त्री नग्नावस्थेमध्ये ती आंघोळ करत होती आणि अशा स्त्रीकडे त्यानं पाहिलं आणि त्यानंतर त्याच्या मनामध्ये वाईट विचार आले आणि तो पापामध्ये पडला प्रियानो. म्हणून या सर्व परिस्थितीमधून जात असताना सर्व प्रकारची युद्धाची परिस्थिती आहे, परंतु दावीद राजा काय करत आहे की त्या युद्धाच्या संदर्भामध्ये गांभीर न होता तर तो काय करत आहे, त्या पापामध्ये गुरफटला जात आहे. त्यानंतर त्यानं त्या स्त्री सोबत पाप केलं. त्यानंतर त्या स्त्रीच्या पतीला सुद्धा युद्धामध्ये फ्रंट साइडला पाठवून त्याला मारण्यात आलं. त्यानं खून केला, व्यभिचाराचं पाप केलं आणि त्यानंतर नाथान संदेशाद्वारे त्याचं पाप परमेश्वरानं उघडकीस आणलं प्रियानो. म्हणून आपण नेहमी आपलं लक्ष त्या परमेश्वराला पाहिजे प्रियानो. या आजूबाजूची परिस्थिती, आजूबाजूच्या सर्व गोष्टी आपल्याला पापामध्ये पाडण्यासाठी भाग होतात, आपल्याला सर्व प्रकारच्या परमेश्वरापासून लाभ नेण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. म्हणून या शेवटच्या दिवसामध्ये आपण जीवन जगत असताना आपण नेहमी त्या परमेश्वरावरती अवलंबून असताना आपली दृष्टी नेहमी त्या परमेश्वराला पाहिजे. जेव्हा आपली दृष्टी त्या नेहमी परमेश्वराला असणार, आपण कधीच बुडणार नाही प्रियानो. आपण कधीच बुडणार नाही, तर परमेश्वर आपल्याला काय करणार, त्या परिस्थितीमधून आपल्याला तो बाहेर काढणार. म्हणून या 3 गोष्टी परमेश्वरानं आज आपल्या सर्वांना सांगितलेल्या आहेत. सर्व अडचणीच्या वेळी, दुःखाच्या परिस्थितीमध्ये, सर्व या कोरोनाच्या भयानक परिस्थितीमध्ये आपल्याला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट की आपल्याला कुरकुर करायची नाही. पहिली गोष्ट की आपल्याला परमेश्वराच्या विरोधात तक्रार करायची नाही. परमेश्वरा तू असं का करत आहेस, परमेश्वरा तू असं का करत आहेस, हे प्रश्न त्या परमेश्वराला विचारायचे नाही. कारण परमेश्वर सर्व गोष्टी नियंत्रणामध्ये आणणारा परमेश्वर आहे. त्याच्या हातामध्ये सर्व गोष्टी आहेत. काही वेळा या गोष्टी त्याच्या योजनेप्रमाणे सर्व गोष्टी होत असतात. म्हणून पहिला मुद्दा की नेहमी आपण परमेश्वराला कुरकुर करायची नाही, त्या परमेश्वराच्या विरोधात तक्रार करायची नाही सर्व परिस्थितीमधून जात असताना. दुसरी गोष्ट की आपल्याला नेहमी त्या देवाला धन्यवाद द्यायचा आहे, नेहमी त्या देवाची स्तुती करायची आहे. अडचणीच्या प्रसंगामध्ये तुम्ही स्तोत्र गा, त्या देवाला आभार माना, त्या देवाचं वचन वाचा, प्रार्थनेमध्ये वेळ घालवा. देव तुम्हाला सांत्वन देईल, देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आणि तिसरी गोष्ट की आपलं लक्ष त्या परमेश्वराकडे केंद्रित करायचं, आपलं लक्ष नेहमी त्या परमेश्वराकडे ठेवायचं. तेव्हा परमेश्वर त्या परिस्थितीमधून जात असताना परमेश्वर आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. काही वेळा आपण चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता असते, परंतु सर्व अडचणीच्या परिस्थितीमध्ये, समस्येमधून जात असताना जेव्हा आपलं लक्ष त्या परमेश्वराला असतं तेव्हा परमेश्वर आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. हालेलुया. परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आपण 2 मिनिटं डोळे बंद करू आणि या वचनासाठी आपण प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, वचनाद्वारे तो आमची भेट घेतली. प्रभुदेवा, तो आमचा विश्वास वाढव परमेश्वरा. प्रभुदेवा, या शेवटच्या काळामध्ये प्रभुदेवा आम्ही जीवन जगत असताना, या कोरोनाच्या बिकट परिस्थितीमधून आम्ही जीवन जगत असताना प्रभुदेवा तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर परमेश्वरा. प्रभुदेवा, आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, तू आमच्या सोबत राहा परमेश्वरा. आम्ही नेहमी परमेश्वरा तुला आभार मानावे, आम्ही कुरकुर करू नये परमेश्वरा, तर आम्ही नेहमी तुझ्यावरती लक्ष केंद्रित करावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो. आज वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्या वचनाद्वारे तू आम्हाला प्रोत्साहन दे, त्या वचनाद्वारे तू आम्हाला उत्तेजन दे आणि आमचा विश्वास वाढव. धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आम्ही प्रार्थना करतोय, ऑनलाईन रीतीने जे पाहणारे लोक आहेत त्या प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या महानात देत आहे. प्रभुदेवा, संदीप सावी प्रभुदेवा यांना तुमचा पवित्र स्पर्श करा.
प्रभू देवा त्या कुटुंबाला आशीर्वादित कर, त्यांच्या सोबत राहा आणि तू त्यांना आरोग्यामध्ये ठेव, त्यांच्या सोबत तुमची कृपा असू दे परमेश्वरा. सारिकाईला तुमचा पवित्र स्पर्श करा, त्यांचं कुटुंब तुम्ही आशीर्वादित करा प्रभू देवा. कांबळे सर त्यांना आम्ही तुमच्या महानाताम देताय, त्यांना पण तुम्ही आशीर्वादित करा. ठाकरे आंटी यांना पण तुम्ही आरोग्यामध्ये ठेवा, त्यांच्यावरती तुमची कृपा करा. आणखी जे काही जोडलेले लोक आहेत प्रभू देवा त्या सर्वांना आम्ही तुमच्या महानाताम देत आहे. प्रत्येकाला तुम्ही सहाय्य करा, प्रत्येकाचा विश्वास वाढवा, प्रत्येकाने प्रभू देवा तुला आभार मानावेत, कुरकुर करू नये तर प्रभू देवा तुझ्यावरती लक्ष केंद्रित करावं. यासाठी प्रभू देवा ऑनलाईन मध्ये जुडलेले प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुमच्या महानाताम देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आशीर्वादित करा, प्रत्येक व्यक्तीला तुम्ही मार्गदर्शन करा आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे परमेश्वरा तुझं गौरव होते. धन्यवाद देतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या. आमेन आमेन. यावेळी आपण आपलं दान आणि दशांश आपण प्रभूसाठी देणार आहोत. आपण एक गीत गाणार आहोत आणि ते गीत गाऊन आपण आपलं दान आणि दशांश आपण बाजूला काढू. आणि जर ऑनलाईन रीतीनं तुम्ही तुमचं दान दशांश तुमच्या मंडळीमध्ये पाठवू शकता. जर तुम्हाला स्पेशल गिफ्ट वगैरे द्यायचं असेल, आमच्या मंडळीमध्ये जर पेरणी करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. यावेळी आपण एक गीत गाऊ आणि ते गीत गाऊन आपलं दान आणि दशांश त्या प्रभूच्या भांडारामध्ये देऊ. वो प्रभू तेरी संतान है हमें आज अपना या तूने, हे गीत गाऊ आणि ते गीत गाऊन आपण आपलं दान आणि दशांश आपण देवाच्या कार्यासाठी बाजूला काढू. प्रभु तेरी संतान है हमें आज अपनाया तूने, एक दिल से यहाँ पर है आए, आराधना तेरी करने, वो प्रभु तेरी संतान है हमें आज अपनाया तूने, एक दिल से यहाँ पर है आए, आराधना तेरी करने, यीशु हमारी चट्टान है तू, डर फिर किसका हमें, तूफान की अब चिंता नहीं, जब मासी हमारा तू है, मासी हमारा तू है, मासी हमारा तू है, वो प्रभु तू गडरिया हमारा, तेरे झुंड की बेड़े हैं हम, आगे आगे हमारे तू चलना, अब चलते तेरे पीछे हरदम, वो प्रभु तू गडरिया हमारा, तेरे झुंड की बेड़े हैं हम, आगे आगे हमारे तू चलना, तेरे पीछे चलते हरदम, यीशु हमारी चट्टान है तू, डर फिर किसका हमें, तूफान की अब चिंता नहीं, जब मासी हमारा तू है, मासी हमारा तू है, मासी हमारा तू है. Thank you Lord.
प्रभु तेरी संतान है हमें आज अपनाया तूने एक दिल से यहाँ पर आए आराधना तेरी ही करने यीशु तू है आश्रयगढ़ हमारा घर फिर किसका हमें तूफान की अब चिंता नहीं जब मासी हमारा तू है मासी हमारा तू है मासी हमारा तू है. आपण जे काय आपलं दान आहे त्या दान आणि दशांसाठी आपण 2 मिनिटं प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा हे दान आणि दशांश प्रभुदेवा तुम्ही आशीर्वादित करा आणि या दान आणि दशांशचा उपयोग प्रभुदेवा तुमच्या गौरवासाठी आणि तुमच्या सेवेसाठी उपयोग करून का प्रभुदेवा जे ऑनलाईन इथं पाहत आहेत त्या प्रत्येकाला तुम्ही सहाय्य करा की त्यांनी सुद्धा प्रभुदेवा देवाच्या सेवेसाठी पेरणी करावी आणि जे काय प्रभुदेवा त्यांनी दान आणि दशांश काढलेलं आहे ते प्रभुदेवा तुमच्या भांडारामध्ये देण्यासाठी तुम्ही त्यांना सहाय्य करा. तुमची कृपा प्रत्येकावरती असू द्या. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. यावेळी आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ शेवटच्या आणि त्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना करून आपण देवाचा आशीर्वाद घेऊ. थँक्यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, तू स्तुती करतो प्रभुदेवा. आजची भक्ती आराधना तुम्ही आशीर्वादित केली त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. प्रभुदेवा आज तू आम्हाला वचनाद्वारे सांगितलंस की प्रभुदेवा या सर्व बिकट परिस्थितीमधून आम्ही जात असताना परमेश्वरा आम्ही कोणत्याही प्रकारे तक्रार करता कामा नाही. हो परमेश्वरा, आतापर्यंत जर आम्ही तक्रार केली असेल, आम्ही तुझ्या विरुद्ध कुरकुर केली असेल तर परमेश्वरा तू आम्हाला त्याची क्षमा कर. प्रभुदेवा आम्ही नेहमी परमेश्वरा तुला धन्यवाद द्यावं, नेहमी तुझी स्तुती करावी, नेहमी तुला आभार मानावे यासाठी तू आम्हाला सहाय्य कर परमेश्वरा. या बिकट परिस्थितीमधून जात असताना परमेश्वरा आमचं लक्ष तुझ्यावरती आम्ही केंद्रित करावं, आमची दृष्टी आम्ही तुझ्याकडे लावावी परमेश्वरा यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो. वचन आशीर्वादित केलं, आजची स्तुती आराधना तुम्ही आशीर्वादित केली, आजच्या भक्तीमध्ये तुझी उपस्थिती होती त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ज्या रणनीतीने आहेत प्रभुदेवा त्या सर्वांना आम्ही तुमच्या भानात देत आहे. सर्वांना तुम्ही आशीर्वादित करा आणि सर्वांच्या द्वारे परमेश्वरा तुझं अधिकाधिक गौरव होते. धन्यवाद देतो. आजच्या भक्ती आराधनेसाठी आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणाई का पित्या. आमेन आमेन. प्रभूची प्रार्थना करू की आमच्या स्वर्गातील बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजचे भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच ऋणे आमचे सोड आणि आम्हाला स्पर्श करू नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडीव, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या सोबत आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन रीतीने पाहत असणाऱ्या आणि इथून पुढे जे लोक पाहते त्या सर्व लोकांच्या सोबत आता आणि सदा सर्व काळ असू दे. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. सर्वांना देवाची स्तुती असो. परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. स्वतःची काळजी घ्या. या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि चांगल्या आरोग्यामध्ये राहा, प्रार्थनेमध्ये राहा, वचन वाचा आणि देव तुम्हाला या सर्व गोष्टी करण्यासाठी सहाय्य करो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. गॉड ब्लेस यू. थँक्यू. टेक केअर.